सुप्रभात मुलांनो, आजच्या मराठीच्या क्लासमध्ये मी मॅक्सिना टीचर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. मुलांनो, मागच्या व्हिडिओमध्ये उद्यानात भेटलेला विद्यार्थी हा धडा आपण पाहत होतो. त्यामध्ये पहिले 4 पॅरेग्राफ आपण पाहिले. त्यामध्ये केळुस्कर गुरुजी व भीमराव यांची उद्यानात कशी भेट झाली ते पाहिले. पुढील उर्वरित धड्यात भीमरावांना वाचनासाठी कसे प्रोत्साहित केले, तसेच त्यांचे महाविद्यालयीन व उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवण्यासाठी केळुस्कर गुरुजींनी व सयाजीराव गायकवाड यांनी कशा प्रकारे मदत केली याचे वर्णन केले आहे. भीमरावांना शिक्षण घेण्याची संधी मिळाल्यावर त्यांनी त्या संधीचे सोने केले व ते जगातील प्रसिद्ध उच्च विद्याविभूषित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले. तर मुलांनो, आता आपण उर्वरित धडा पाहूया. धडा 7वा, उद्यानात भेटलेला विद्यार्थी. तर मुलांनो, धडा 7वा, उद्यानात भेटलेला विद्यार्थी. लेखक डॉक्टर प्रदीप आगलावे. पान क्रमांक 15वरती पाहायचं आहे. त्याच्यामध्ये 5th पॅरेग्राफ, पहिले 4 पॅरेग्राफ आपण पाहिलेले आहेत. आता 5वा पॅरेग्राफ. मी एल्फिस्टन हायस्कूल भायखळा येथे शिकतो. शाळेतील पुस्तकांशिवाय अवांतर पुस्तके वाचण्याची मला आवड आहे. म्हणून शाळा सुटल्यानंतर इथं काही वेळ पुस्तक वाचत बसतो. वा, छान, चांगली पुस्तके वाचली पाहिजेत. नंतर केळुस्कर गुरुजींनी भीमरावच्या कुटुंबाविषयी चौकशी केली. ते विचार करू लागले, हा मुलगा इतर मुलांपेक्षा निश्चित वेगळा आहे. या मुलाला आपुलकी आणि मार्गदर्शनाची खरी गरज आहे. थोडा वेळ थांबून ते म्हणाले, मी विचार करत होतो की पद्धतशीरपणे वाचन कसे करायचे हे तुला सांगावे. सांगा ना गुरुजी, आतुरतेने भीमरावने विचारले. तर मुलांनो, मुंबईच्या चनी रोड उद्यानात केळुस्कर गुरुजी रोज संध्याकाळी पुस्तकाचे वाचन करण्यासाठी जात असत आणि त्यावेळेला त्यांनी पाहिलं की तो मुलगा 3 दिवस लागोपाठ तिकडे पुस्तक वाचताना त्यांनी त्याला पाहिले आणि म्हणून ते त्या मुलाजवळ जातात. त्या मुलाची चौकशी करतात, त्याला त्याचे नाव विचारतात आणि नंतर त्याला विचारतात की बाळ, तू कुठं शिकतो? म्हणजे बाळ, प्रेमाने त्याला बाळ म्हटलेलं आहे. आणि त्यावेळेला भीमराव उत्तर देतो की मी एल्फिस्टन हायस्कूल भायखळा येथे शिकतो. भायखळा मुंबईतील मध्य रेल्वेचे एक स्टेशन, तिकडचे एक ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी हायस्कूल आहे. त्या हायस्कूलचे नाव आहे एल्फिस्टन हायस्कूल आणि त्या शाळेमध्ये तो शिकत होता. शाळेतील पुस्तकांशिवाय अवांतर पुस्तके वाचण्याची मला आवड आहे. शाळेतील पुस्तकांशिवाय म्हणजे शाळेतील पुस्तके, टेक्स्टबुक सगळ्या सब्जेक्टची, त्याच्या व्यतिरिक्त अवांतर म्हणजे ॲडिशनल पुस्तके वाचण्याची मला आवड आहे, छंद आहे. आणि म्हणून शाळा सुटल्यानंतर इथं काही वेळ पुस्तक वाचत बसतो. आणि म्हणून ती ॲडिशनल पुस्तके वाचण्यासाठी शाळा सुटल्यानंतर तो काही वेळ तिकडे उद्यानामध्ये पुस्तक वाचत बसतो. वा, छान, चांगली पुस्तके वाचली पाहिजेत. आणि केळुस्कर गुरुजी त्याला शाबासकी देतात आणि सांगतात की वा, छान, आपल्याला नेहमी अशी चांगली पुस्तके वाचली पाहिजेत. नंतर केळुस्कर गुरुजींनी भीमरावच्या कुटुंबाविषयी चौकशी केली. तर मुलांना इकडे वाक्प्रचार आलेला आहे. चौकशी करणे म्हणजे विचारपूस करणे. कुटुंबाविषयी म्हणजे त्याच्या फॅमिलीविषयी, त्याच्या परिवाराविषयी चौकशी केली, विचारपूस केली की कोण कोण आहे तुझ्या फॅमिलीमध्ये वगैरे.
ते विचार करू लागले, हा मुलगा इतर मुलांपेक्षा निश्चित वेगळा आहे. आणि ते थोडा वेळ विचार करू लागले की हा मुलगा जो आहे तो दुसरी जी मुलं आहेत त्यांच्यापेक्षा निश्चित म्हणजे नक्की ठामपणे तो वेगळा आहे. या मुलाला आपुलकी आणि मार्गदर्शनाची खरी गरज आहे. आणि या मुलाला आपुलकी म्हणजे माया, प्रेम आणि मार्गदर्शन म्हणजे प्रोत्साहन करणे, म्हणजे योग्य ती दिशा दाखवणे, मार्ग दाखवणे, गायडन्स देणे. तर मार्गदर्शनाची खरी गरज आहे. गरज म्हणजे आवश्यकता आहे. थोडा वेळ थांबून ते म्हणाले, मी विचार करत होतो की पद्धतशीरपणे वाचन कसे करायचे हे तुला सांगावे. पद्धतशीरपणे म्हणजे व्यवस्थितपणे वाचन कसे करावे हे तुला सांगावे. सांगा ना गुरुजी, आतुरतेने भीमरावने विचारले. आणि भीमराव एकदम आतुरतेने म्हणजे उत्सुकतेने गुरुजींना सांगतात की सांगा गुरुजी, मी ऐकायला तयार आहे. गुरुजींनी भीमरावला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली आणि सांगितले, मी काही लेखकांची पुस्तके तुला वाचायला देईन. जरूर द्या गुरुजी, मला ती पुस्तके वाचायला आवडतील. गुरुजींनी मोठ्या मायेने भीमरावच्या डोक्यावरून हात फिरवला. भीमरावला खूप बरे वाटले. आणि गुरुजींनी भीमरावला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली, म्हणजे पद्धतशीरपणे व्यवस्थितपणे वाचन कसे करावे हे स्पष्ट केले. आणि मी काही लेखकांची पुस्तके तुला वाचायला देईन. आणि केळुस्कर गुरुजी हे स्वतः लेखक होते आणि इतर दुसऱ्या लेखकांची पुस्तकेसुद्धा तुला वाचायला देईन असे त्यांनी सांगितले. जरूर द्या गुरुजी, मला ती पुस्तके वाचायला आवडतील. आणि भीमरावांनी उत्तर दिले की जरूर द्या, नक्की द्या गुरुजी, मला ती पुस्तके वाचायला आवडतील. म्हणजे तुम्ही जी पुस्तके देतील ती पुस्तके वाचायला मला आवडतील. मी आवडीने ती पुस्तके सर्व वाचीन. गुरुजींनी मोठ्या मायेने भीमरावच्या डोक्यावरून हात फिरवला. भीमरावला खूप बरे वाटले. गुरुजींनी मोठ्या मायेने म्हणजे प्रेमाने, आपुलकीने भीमरावच्या डोक्यावरून हात फिरवला. आणि त्यामुळे भीमरावला खूप बरे वाटले की कुणीतरी आपल्यावरती एवढ्या प्रेमाने हात फिरवत आहे, आपल्याला प्रेम देत आहे. आणि ते पाहून भीमरावला खूप बरे वाटले, त्याला समाधान वाटले. चन्नी रोड उद्यानामध्ये केळुस्कर गुरुजींची भीमरावशी रोज भेट होऊ लागली. गुरुजी त्याला चांगल्या लेखकांची पुस्तके वाचायला देऊ लागले. त्यामुळे भीमरावच्या विस्तृत वाचनाला सुरुवात झाली. आता केळुस्कर गुरुजी आणि भीमराव यांची अभेद्य गट्टी जमली होती. ते चन्नी रोड उद्यानामध्ये केळुस्कर गुरुजींची आणि भीमरावशी रोज भेट होऊ लागली. ते रोज एकमेकांना भेटू लागले. गुरुजी त्याला चांगल्या लेखकांची पुस्तके वाचायला देऊ लागले आणि केळुस्कर गुरुजी त्याला चांगल्या लेखकांची पुस्तके आणून देत असत वाचायला आणि भीमराव ती पुस्तके वाचत असे. त्यामुळे भीमरावच्या विस्तृत वाचनाला सुरुवात झाली. विस्तृत म्हणजे विशाल, अफाट वाचनाला सुरुवात झाली, म्हणजे जास्तीत जास्त पुस्तके तो वाचू लागला. आता केळुस्कर गुरुजी आणि भीमराव यांची अभेद्य गट्टी जमली होती. अभेद्य म्हणजे न तुटणारी, आणि गट्टी म्हणजे मैत्री, फ्रेंडशिप झाली होती, मैत्री जमली होती. आणि वाचनाची आवड दोघांमध्ये समान होती. आणि त्यामुळे केळुस्कर गुरुजींना पण वाचनाची आवड होती आणि भीमरावला पण वाचनाची खूप आवड होती. आणि त्यामुळे त्या दोघांची अतूट म्हणजे एकदम न तुटणारी अभेद्य अशी गट्टी जमली होती, मैत्री झाली होती. केळुस्कर गुरुजींनी भीमरावची तल्लख बुद्धिमत्ता लक्षात घेऊन महाविद्यालयीन आणि पुढे उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवण्यासाठी सयाजीराव गायकराव महाराजांकडे स्वतः शिफारस केली.
त्यामुळेच भीमराव यांना महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाली. तर केळुस्कर गुरुजींनी भीमरावची तल्लख बुद्धिमत्ता, तल्लख म्हणजे एकदम कुशाग्र, चतुर, बुद्धिमत्ता, प्रज्ञामती म्हणजे एकदम व्हेरी इंटेलिजंट होते ते लक्षात घेऊन महाविद्यालयीन म्हणजे कॉलेजचे पुढचे पदवीपर्यंतचे आणि पुढे उच्च शिक्षणासाठी आणि त्याच्या पुढच्या शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवण्यासाठी सयाजीराव गायकवाड महाराज हे बडोदा संस्थानाचे संस्थानिक होते आणि त्यांच्याकडे स्वतः शिफारस केली. शिफारस करणे म्हणजे त्यांचे भीमरावांचे नाव सुचवले. उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवण्यासाठी त्यांचे नाव सुचवले. त्यामुळेच भीमराव यांना महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाली आणि त्यामुळे भीमराव यांना महाविद्यालयीन म्हणजे पदवीपर्यंतचे शिक्षण आणि त्याच्या पुढचे शिक्षण उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाली. संधी म्हणजे मौका मिळाला. भीमराव यांना महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाली. संधी म्हणजे मौका मिळाला. आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करून भीमराव जगातील एक विद्वान म्हणून नावलौकिक प्राप्त करणारे उच्च विद्याविभूषित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले. अशा या उच्च विद्याविभूषित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली. तर आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करून, संधीचे सोने करणे म्हणजे संधीचा पुरेपूर उपयोग करणे. त्यांनी खूप संधीचा पुरेपूर उपयोग केला, खूप मेहनत केली, परिश्रम केले आणि म्हणून भीमराव जगातील एक विद्वान म्हणजे पंडित, हुशार, एकदम स्कॉलर म्हणून नावलौकिक प्राप्त करणे म्हणजे एकदम प्रसिद्ध होणे, फेमस होणे. उच्च विद्याविभूषित म्हणजे एकदम पंडित, विद्याव्यासंगी, एकदम लॉन, ज्यांच्याकडे खूप विद्या असते, ज्ञान असते, नॉलेज असते, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले. अशा या उच्च विद्याविभूषित म्हणजेच विद्याव्यासंगी, पंडित म्हणजे खूप विद्या असलेले, ज्ञान असलेले, नॉलेज असलेले, लॉन असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली. राज्यघटना म्हणजे भारतीय संविधान तयार केले, कॉन्स्टिट्यूशन. तर स्वतंत्र भारताची राज्यघटना त्यांनी लिहिली. तर मुलांनो, अशा प्रकारे या धड्यात आपण पाहिले की आंबेडकरांनी आपल्या परिस्थितीवर मात केली. केळुस्कर गुरुजी व सयाजीराव गायकवाड यांच्या शिफारशीमुळे आंबेडकरांना महाविद्यालयीन व उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाली. त्यांनी संधीचे सोने केले व ते विद्याविभूषित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले. अशा प्रकारे त्यांनी नावलौकिक मिळवला. तर मुलांनो, मला आशा आहे की हा धडा तुम्हाला समजलेला असेल. पुढचा धडा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तोपर्यंत सुरक्षित रहा. धन्यवाद.